आपण बनवणार आहोत आलू पराठा. त्यासाठी बटाटे उकडून घेतलेत, एक कांदा बारीक चिरून, थोडी कोथिंबीर बारीक चिरून, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, आलं लसूण पेस्ट. त्याला लागणारं सुक्या मसाल्यांमध्ये आहे मिरची पावडर, धना पावडर, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर, किचन किंग मसाला, गरम मसाला, हळद, मीठ, चिली फ्लेक्स, जिरे आणि कसुरी मेथी. आणि आणखीन टेस्ट येण्यासाठी आपण हा मॅजिक मसाला वापरणार आहोत. आणि आता हे सगळं साहित्य एकत्र करून मी मळून घेते. त्यानंतर आपण पुढे. आता आपलं पराठ्याचं मिश्रण तयार आहे. आता आपण पराठे करायला घेऊ. चला आता आपण पराठे बनवायला सुरुवात करू. आता हे पुरणपोळीसारखं आपण बटाट्याचं मिश्रण आपण पिठामध्ये भरून घेऊ आणि त्याचा पराठा तयार करू. पराठ्याचं स्टफिंग भरण्यासाठी अशी पिठाची वाटी तयार करायची. एक्स्ट्रा चवीसाठी तुम्ही पराठ्यावर असं चीज थोडंसं किसून टाकलं तर खूप छान लागतो पराठा. हा झाला आपला चीझी पराठा. आपला पराठा आता तयार आहे. हा आहे साधा पराठा. साधा पराठा तुम्ही दह्यावर खाऊ शकता आणि हा चीझी पराठा तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दही पण खाऊ शकता त्याच्यासोबत, पण हा सॉसबरोबर खूप छान लागतो.